जर का तुम्ही कुणाच्या पॅन कार्डसाठी ॲप्लिकेशन करत असाल ना, तर हा व्हिडिओ नक्की बघा. त्याचं कारण सांगतो की 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 ॲप्लिकेबल झाला. त्यामुळे काय झालं, त्यांनी फॉर्म नंबरसुद्धा बदलले, फॉर्म रिस्ट्रक्चरसुद्धा केलेत. तर त्याचमुळे फॉर्म आपले जे ॲप्लिकेशन होते पॅनचे ते सुद्धा बदललेले आहेत. जसं की आधी 49A होता, करेक्ट आहे, आणि 49AA होता. तर आधी 49A बद्दल बोलूया. 49Aचे त्यांनी 2 बायफ्रिकेशन केलेत. तर 2 बायफ्रिकेशन केलेत 93 and 94. आता 93 कुणासाठी, तर इंडिव्हिज्युअल रेसिडेंटसाठी, की जो आपला इंडियन सिटिझन आहे त्यासाठी त्याला ॲप्लिकेशन करायचं असेल पॅनचं तो त्यात करू शकतो. आणि 94 जो आहे तो ॲक्च्युली बनवला गेलेला आहे इंडियन कंपन्यांसाठी. इंडियन कुठली संस्था असेल, काही असेल, ज्यांना हवा असेल पॅन, तर तो त्या पॅन नंबरमध्ये अप्लाय करू शकतो. आता 49AA कुणासाठी होता, की फॉरेन सिटिझन होते किंवा फॉरेन कंपन्या होत्या त्यांच्यासाठी. पण 49AA सुद्धा 2 बायफ्रिकेशन केलेत. आता ते नेमके कुठले, तर 95 आणि 96. 95 कुणासाठी आहे, की जो फॉरेन सिटिझन आहे त्याला जर कधी पॅनची ॲप्लिकेशनची गरज आहे तर तो त्यात पॅन अप्लाय करू शकतो. आणि फॉरेन कंपनी असेल, फॉरेन कुठली असोसिएशन असेल किंवा फॉरेन कुठलाही एंटिटी असेल तर त्याला फॉर्म नंबर आहे 96, की त्यांनी फॉर्म नंबर 96 मध्ये अप्लाय करायचे.